तुम्ही जेवढं डिपॉझिट कराल त्या जनावरांमध्ये, बघा जी चमक आहे आज, ही चमक तुम्ही तेल लावून तयार केली आहे का? नाही नाही पण लावली तर तेल लावल्यासारखं वाटतंय. एवढी काही होती अशी वीक होती ही हो ही गाय. विकणार होते जर पण ते जसं मिल्क चार्जर चालू केलं तर तिचं दूध एवढं वाढलं की खूपच दूध वाढून गेलं. शेतकरी आज कुठे जरी गेला, गाय आणो, तो म्हणतो काय म्हणतो, माझ्या गोठ्यामध्ये 10 लिटरचीच गाय आहे, आता मी 30 लिटरची आणली. 30 लिटरची गाय आणली आणि ती गाय पहिल्या वेताला दूध काढलं, आल्यानंतर महिने दीड महिन्यात ती 10 लिटर होईल. 10 लिटर. परत नंतर लवकर आटते आणि नंतर ती भाकरच राहते, माझावरच येत, बाजावर येत नाही, माझावर येत नाही, अंगावर पडली बरं. गाय जास्त लिटरची असल्यामुळे ती राहतच नाही. ते म्हणाले तिला आपल्याकडचं वातावरण सूट नाही झालं म्हणून ती गाय शेवटी वैतागून दर महिन्याला भरायची म्हटल्यावर साहेब खर्च 500 रुपये. कर्जाने काढलेली गाय, ते कर्ज पण 50,000, तसंच त्याला व्याज चालू, वरून गाय झाली 10,000ची. आता तिला 10,000 कुणीच घ्यायला तयार नाही. सगळ्यांना माहित झालं ही गाय वांज आहे, फेल आहे. मग शेवटी ती गाय कोणाला विकतो? खाटकाला. म्हणजे तुम्ही लाखाचे किती केले? 10,000. 10,000. मग लाखाचे 12,000 म्हणून काय आपोआप तयार केली का लोकांनी? समाजामध्ये लाखाचे 12,000 करणारे 95 जण आहे, 5च जण असे काही 12,000चे लाख करतात, त्याच्यापैकी तुम्ही आहे. हे खरं आहे खोटं आहे? मागितली होती आल्यावर गाय, काही गाय दुधाची आहे म्हणजे मला दे, पण मी नाही म्हटलं बा राहू दे, एवढे गोचिर होते की सोडूनच द्या तिच्यावर. हा. 18 मध्ये आणलेली गाय आहे ती. 2018 मध्ये? 18 मध्ये आणलेली गाय. बापरे. आता ते भरली हा. 3.5 महिने झाले जणून, त्या दिवशीच भरली तिला. बर. हो म्हणजे वेतावर दूध 7 लिटर दूध देते एका टाइम. एका टायमाला 14 लिटरची गाय. तब्येत बघा तिची पाहिल्यावर अशी वाटते एकदम एकदम झकास. चांगला आहे.